मी गृह विभागाचंही अभिनंदन करतो की त्यांनी गुन्हा होण्याच्या अगोदर पकडलं। पण यामागे मंत्री महोदय एक गोष्ट लक्षात आली की आपण महाराष्ट्र आत्मनिर्भर करण्याचा संकल्प आपला आहे, प्रत्येक गोष्टीमध्ये पुढे जाण्याचा संकल्प आहे। मग याच्या प्रश्नपत्रिका आग्र्यात का छापतो आपण? अनेक वर्षापासून जर या प्रश्नपत्रिका आग्र्यात छापल्या जात असतील, देशाचा आमच्या राज्यावर विश्वास आहे, नाशिकमध्ये नोटा छापायसाठी महाराष्ट्राचा निवड करतात आणि प्रश्नपत्रिका छापायला आग्र्याची निवड आपण का करतो? मला सूचना आहे, जर हे खरं असेल की आग्र्यामध्ये प्रश्नपत्रिका छापल्या जात असेल तर ते बंद कराव्या, महाराष्ट्रातच प्रश्नपत्रिका छापाव्या। कारण या गुन्ह्यातून एक गोष्ट लक्षात आली, कोणीही महाराष्ट्रीयन माणूस पेपर फोडण्यामध्ये महाराष्ट्रीयन माणूस नाही आहे, हे तिकडचे आहे सर्व। आणि तुम्ही तिकडे पेपर छापाल आणि मग तर तिजोरीमध्ये पैसे ठेवले आणि तिजोरीला तागाच नाही आहे। म्हणून माझी आपल्याला विनंती आहे की प्रश्नपत्रिका जर आग्र्याला छापतात ही माहिती खरी असेल तर यापुढे आपण निर्णय करावा की आता प्रश्नपत्रिका या महाराष्ट्रातच छापल्या जाईल, कोणत्याही इतर राज्यात छापल्या जाणार नाही। एवढी जर आपण घोषणा केली तर निवेदन परिपूर्ण होईल। नाही, निवेदन परिपूर्ण होईल, नाही तर पुन्हा पुढच्या अधिवेशनात हा पेपर फुटला, तो पेपर फुटला। आता त्या इन्स्पेक्टरचं अभिनंदन की ज्यांना फक्त फोन आला अध्यक्ष महाराज आणि इतर इन्स्पेक्टर सारखा तो रिकामा झोपत नाही बसला, त्यांनी जाऊन पकडून आणलं। अन्यथा काय झालं असतं, परीक्षा झाल्यावर जर बोंबाबोंब झाली असती तर पहिलेच आपल्या नावाने तरुण ओरडतो, अजून ओरड वाढली असती। आता कमीत कमी आग्र्यामध्ये पेपर छापणार नाही एवढी तर काळजी घ्या।